बघा, आपल्याला इंग्रजी वाचन हे यायला पाहिजे, ही आपली पहिली स्टेज आहे. आणि दुसरी स्टेज अशी आहे की जे आपण वाचत आहोत त्याचा अर्थ आपल्याला कळायला पाहिजे. नेमकं ते वाचताना त्याच्यामध्ये कुठली कृती करणं अपेक्षित आहे ते तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि माझी अपेक्षा इतकी आहे की जे शब्द वारंवार होते तर निदान ते शब्द ध्यानात राहा तुमच्या. नवीन एखादा शब्द जर इंट्रोड्यूस केला तर गोष्ट वेगळी आहे. कारण एक गोष्ट शिकायला आपण म्हणूया की माणसाला वेळ लागतो, पण त्याला किती वेळ लागाव त्याला एक लिमिट आहे ना. कुठं वेळ लागाव, एक गोष्ट आपली 5 वेळा 10 वेळा व्हायली ती आपल्या ध्यानात जर बसत नसेल तर याचा अर्थ आपली प्रॅक्टिस ड्रिलिंग कमी राहिली आहे की नाही. त्यासाठी जी गोष्ट सांगितली ती पक्क ध्यानात ठेवायची. तर आपण हा चॅप्टर सुरू करूया. बघा, आता याच्यात तुम्हाला जे जे कळते ते मला माहिती आहे म्हणून तुमच्यामध्ये शब्द वाचून घेणार मी. हां, ऑन द टाइम, तेच तुका आपल्या वारंवार हां किती वेळा हो. रेकॉर्डिंग जर माझी काढली ना त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल किती वेळा शब्द झाला ती. LINE लाईन, MINE माइन, WINE वाईन, SINE साईन, FINE फाईन. हे शब्द एवढे येतात की नुसते NE शेवटी असले शब्द आहेत. पण या कॅटेगरीमध्ये काय NEचे शब्द बसत नाहीत ना. आपला नियम काय होता, सेकंड नंबरला I, 4 नंबरला E. तर याच्यामध्ये हा पण शब्द बसते. साईट, इथं बघ I E आहे. बाईट बसते. काईट आपला स्वतःचा शब्द काईट. वाईड, लाईट आहे की नाही. तसा हा शब्द लाईन आहे. तुम्ही जर ते अगोदर करेक्ट वाचला असता तर मला एवढं सांगायचं काम पडलं नसतं. आणि सौरव, ते ऑन होय. ऑन आणि वन मध्ये फरक आहे. हे ऑन होय, हे वन होय. ऑन द टाईमलाईन, ऑन द टाईमलाईन म्हणजे टाईमलाईन जी असते वेळेची लाईन ती शिकायची आहे आपल्याला. वाचा. हा शब्द पण झाला त्या दिवशी. फ्रेजेस, तुमच्या वहीमध्ये ह्याचा शब्द पण दिलेला आहे. फ्रेजेस म्हणजे काय? काय फ्रेजेस म्हणजे? फ्रेजेस म्हणजे वाक्य आहे की नाही. पाठ करायचा. ऑन द टाइमलाइन इन द गिवन. हां, गिवन का, बरोबर. आपला नियम होता ना ईचा एक. ई जर शेवटून आला किंवा शेवटून दुसरा आला तर त्याचा उच्चार होत नाही. ही गिवन, गिव इथपर्यंत म्हणली तू. हे पुढचं जर शब्द असा असता GIVE तर तो गिव झाला असता. याच्या पुढे येण आला ना गिवन. गिवन म्हणजे एखादी गोष्ट देणे, घेणे. हां सेंटेन्स आहे ना. त्याच्या पुढे यस लागला मग काय झाला? सेंटेन्सेस. सेंटेन्सेस मिनिंगफुल. हे शब्द झाला, हे मिनिंग झाला आणि हे फुल, दोन्ही मिळून मिनिंगफुल. मिनिंग म्हणजे काय? मिनिंग म्हणजे अर्थ. मिनिंग म्हणजे काय? अर्थ. आपण म्हणतो ना त्याचा मिनिंग काय आहे, तर आपण विचारतो की त्याचा अर्थ काय आहे. आणि मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. मिनिंगफुल म्हणजे अर्थपूर्ण. सेंटेन्सेस. यूज द फ्रेजेस ऑन द टाइमलाइन इन द गिवन सेंटेन्सेस टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता फ्रेजेस काय आहेत, या ही टाईमलाईन आहे. तुम्हाला टाईमलाईन दिसत बघा, ही टाईमलाईन आहे दिसायची गोल गोल अशी. या टाईमलाईनमध्ये काही फ्रेजेस दिले आहेत. ते फ्रेजेस कोणते आहेत? मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो, इन द पास्ट, लॉंग ॲगो, मेनी इयर्स ॲगो, अ फ्यू इयर्स ॲगो, लास्ट इयर, मेनी डेज ॲगो, लास्ट वीक, डे बिफोर एस्टरडे, अ लिटल वाईल ॲगो, सम टाईम ॲगो, नाव, जस्ट नाव. हे फ्रेजेस आहेत. हे फ्रेजेस वापरायचे आणि आपल्याला मिनिंगफुल सेंटेन्स तयार करायचं, म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार करायचं. आता बघा इकडं बघा, याच्यामध्ये काय ते लिहिलं आहे ढगामध्ये. ढगाला काय म्हणतात इंग्रजीमध्ये? ढग. हां, स्काय. आता स्काय आणि ढगात फरक आहे. ढग म्हणजे स्काय नाही,
स्काय म्हणजे आकाश. स्काय म्हणजे काय? आकाश. आणि आकाशामध्ये ढग असतात की ढगात आकाश असते? आकाशामध्ये ढग असतात ना. ढगाला शब्द वेगळा असेल ना. CLOUD हे शब्द झालेला आहे आपला. क्लाउड. क्लाउड. क्लाउड म्हणजे ढग. क्लाउड म्हणजे काय? ढग. आणि स्काय म्हणजे आकाश. तर हे जे दिसायलेले काय होतं? क्लाउड होतं. या क्लाउडमध्ये लिहिलेलं आहे DINOSAUR. डान्सर. डायनासोर्स. शब्द काय आहे ते? डायनासोर्स. डायनासोर्स माहिती आहे तुम्हाला? डायनासोर्स वाचा पुढचं. हां लिहूड ऑन द EARTH. बघा इथं 2 ओले साऊंड आले. ई पण आला आणि ए पण आला. यातलं एक कॅन्सल. अर्थ म्हणजे काय? हां सांग. पृथ्वी. अर्थ म्हणजे काय? पृथ्वी. हां MILLIONS. मिलियन्स. मिलियन्स म्हणजे काय माहिती आहे का? मिलियन्स म्हणजे दशलक्ष. 10 लक्ष. दशलक्ष म्हणजे 10 लाख. 10 लाख म्हणजे मिलियन्स. Dinosaurs lived on the earth millions of years ago. ओ नाही, याचा ॲ होते. मग ॲ म्हणायचं ना तू. अगो म्हणली. ॲगो. याचा अर्थ काय झाला? डायनासोर लिव्ह्ड ऑन दी अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स अगो. म्हणजे डायनासोर या जमिनीवरती, पृथ्वीवरती लिव्ह म्हणजे राहायचे मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. ॲगो म्हणजे पूर्वी, 10 लाख वर्षापूर्वी. मिलियन्स म्हणजे 10 लाख ना. म्हणजे हे असं वाक्य आहे. आपला अर्थ पाहायचा नाही आपल्याला त्याचा, फक्त वाक्य कसं तयार झालं बघा. पुढचं वाक्य वाचा. हां लॉंग एगो. हां लॉंग ॲगो. There lived शाबास. हां I give you a book of little with ago. गाढवापुढे वाचली गीता, रात्रचा गोंधळ बरा होता असे तुम्ही म्हणाले. असं खूप दिवसापासून मी गीता वाचायला. नेमकी आता आलेल्या गीता वाचली होती. कोणती गीता वाचली होती? SITE म्हणजे साईट, BITE म्हणजे बाईट, LITE म्हणजे लाईट. आणि हे गीतेमध्ये हे शब्द सांगितला होता की WH जेव्हा दिसेल तुम्हाला तेव्हा त्याला ह म्हणायचं. याला एकच समजायचं ह. मग हच्या पुढे जर ILE आलं, या IE सारखं फील नाही ना. या याचा उच्चार काय होते? BITEचा बाईट. काय होते? हे काय होईल? वाईट. हे सांगितलं होतं ना. WHचा तुम्ही हो म्हणा, दोघांना एकच समजा. हां बरं तुम्ही त्याला एक समजले, समजून तुम्ही त्याला व्हील म्हणले. व्हील नाही, व्हील पण चुकलं, व्हील पण चुकलं. वाईल इथं टी नाही, गेला वाईल. हां लक्षात ठेवा. म्हणजे कारण की चूक केली तुम्ही. GIVE तिथे शब्दच नाही, तिथे GAVE आहे. तुम्ही गिव म्हणले. मग हा शब्द कोणता आहे? घ्या. तेच चूक. घ्या. इकडे बघा MAKE काय होते? मग हे काय होईल? मग ते लक्षात ठेवायचं. तुम्ही या शब्दापुरतं ध्यानात ठेवायचे. असा जे शब्द येईल तिथंच राहणार. TAKE काय होते? LAKE काय होते? BAKE काय होते? आणि FANE हां तसं मग हे घेऊ. PAV काय होते? तुका बरोबर समजलं माहिती आहे. हां चला आता हे वाचा आता. हां 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 मिलियन्स म्हणजे चित्र आलं डायनासोरचं, त्याच्या खाली लिहिलं मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. म्हणजे डायनासोर्स लिव्ड ऑन अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स ॲगो. हे इन द पास्ट म्हणजे काय? भूतकाळामध्ये, मागच्या काळामध्ये. हां ते आता वाचले सगळं होय. लॉंग एगो. हां मेनी इयर्स एगो. हां
हां हे बघा YEARS दिसलं त्याला इयर्स म्हणे इयर्स आणि FEW म्हणजे फ्यू काय होय फ्यू म्हणजे काही जसं सम म्हणजे काही आहे की नाही जसं थोडेसे फ्यू म्हणजे काय थोडेसे फ्यू इयर्स हां मेनीच्या पुढे काय डेज बघा आपला या कॅटेगरीला शब्द आहे HAS हॅज ज स नाही हा HAS काय हॅज जसं हे हॅज आहे WAS वॉच HIS THESE दीज तसं हे शब्द आहे DAY डे होते की नाही तर DAYS डेज हां वीक हां बिफोर बरोबर वाचली शाबास त्याच्यात तुमचं अभिनंदन कारण सुरुवातीला बी याला केला आपण बी म्हणतो ठरलं होतं आपलं आणि हे 4 हिचा उच्चार होत नाही म्हणून तुम्ही वाचलं नाही बिफोर हे बघा याच्यात काहीच आवड नाही यस्टरडे बघा टी जेव्हा TER दिसते त्याला टर म्हणायचं आता त्याला फोडू आपण बघा YES TER आणि DAY आता मला 3 द्याच्यात फोडलं मी याला बघा आता तसं नाही हे बघ TER ला काय म्हणायचं टर म्हणायचं हे काय आहे यस आता एखाद्या वाचा आवड शब्दाला कसं ध्यानात ठेवतो यस्टरडे म्हणजे काल यस्टरडे म्हणजे काल हां यस्टरडे झालं त्याचं खालचं लिटल नाही खालचं रे द्या लिटल ज्या लिटल सम हां हे वाक्य एक होय लिटल सम नंतर हे वरचं फाईल टाइम ॲगो ऑब्लिक ॲगो फाईल ॲगो किंवा टाइम ॲगो आता बघा SOME हा शब्द आणि COME हा शब्द सम कम पण HOME काय होते हम नाही होत हे ध्यानात ठेवा पुढचं वाचा हां हां NIGST हा शब्द GH ला आपण ट म्हणा सांगितला होता नाईट टू नाईट हां टुडे टू नाईट म्हणजे रात्री टुडे म्हणजे आज हे फ्रेजेस तयार करायचे होते खाली वाक्य दिले त्याची हे जे तुम्ही आता वाचली की नाही याच्या संबंधित वाक्य खाली दिलेले आहेत आपण ते वाक्य पाहू आणि त्या वाक्यामध्ये या फ्रेजेसचा वापर करू आपण एकदा काय करा ही पट्टी पूर्ण वाचून घ्यायची आपण आता इथं बघायचं रॉकेट आहे त्या रॉकेटचे तिथलं वाचा THOUSANDS हां 1000 शाबास 1000 मिलियन्स म्हणजे 10 लाख वर्षापूर्वी आणि थाउजंड्स म्हणजे 1000 वर्ष 1000 म्हणजे 1000 2000 म्हणजे 2000 3000 म्हणजे 3000 थाउजंड्स ऑफ इयर्स हां खालचं इन फ्युचर हां हां many years from now हां after few years हां next year हां after डेज हां next week हां tomorrow हां टुमारो हे बघा रे TOMORROW याची फोड कशी करायची TO2 यमोला मो नाही मा म्हणायचं RROW ला म्हणायचं रो टू मा रो हां आफ्टर अ व्हील का पुन्हा वापस आता सांगितलं ना रे WS ला म्हणायचं व्हाईल लक्षात ठेवा हे शब्द आहे व्हाईल हां धिस मंथ म्हणजे काय महिना आहे की नाही आता आपल्याला करायचं काय हे जे तुम्ही या रस्त्यावरचे जे शब्द वाचले की नाही त्याला फ्रेजेस म्हणतात या फ्रेजेसचा वापर आपल्याला या वाक्यामध्ये करायचा आहे दिसलेल्या वाक्यात नाही तर वर आपण म्हणतो की नाही आपण असं म्हणलो
की तुझा भाऊ कधी आला होता, आता काय म्हणतो, गेल्या आठवड्यात आला होता, काल आला होता, 2 दिवसापूर्वी आला होता, नाही 1 वर्षापूर्वी आला होता, नाही खूप दिवसापूर्वी आला होता, असं म्हणतो की नाही आपण, त्याचे जे शब्द होतो. इथं बघा, जेव्हा म्हणतो मेनी इयर्स फ्रॉम नाऊ म्हणजे काय, आतापासून खूप वर्षापूर्वी. मेनी म्हणजे पुष्कळ, मेनी म्हणजे काय, पुष्कळ म्हणजे इथून खूप वर्षापूर्वी. इथं बघा आफ्टर अ फ्यू इयर्स. दुसरा प्रश्न काय की तुझा भाऊ कधी येणार आहे, आणखी काही वर्षांनी. आफ्टर म्हणजे नंतर, आफ्टर म्हणजे नंतर. नेक्स्ट इयर कधी येणार आहे, नेक्स्ट इयर पुढच्या वर्षी. कधी येणार आहे, आफ्टर मेनी डेज काही दिवसानंतर. नेक्स्ट वीक कधी येणार आहे, पुढच्या आठवड्यात. कधी येणार आहे, डे आफ्टर टुमॉरो. डे आफ्टर टुमॉरोचा अर्थ कळते का तुम्हाला, टुमॉरो म्हणजे, आणि डे आफ्टर टुमॉरो म्हणजे परवा, राईट. डे आफ्टर टुमॉरो म्हणजे टुमॉरो संपल्यानंतरचा दिवस. आणि डे आफ्टर येस्टरडे म्हणजे कोण सांगते मला, डे आफ्टर येस्टरडे म्हणजे परवाच्या दिवशी नाही झालं, उद्या पुढच्या महिन्यात. डे आफ्टर येस्टरडेचे 2 अर्थ निघतात. डे बिफोर येस्टरडे वेगळा आणि डे आफ्टर येस्टरडे वेगळा. येस्टरडे म्हणजे काय मला सांगा, येस्टरडे म्हणजे काय, आता सांगितलं मी पुढच्या आठवड्यात. थोड्या वेळापूर्वी. टुडे म्हणजे काय, आज, बरोबर. टुमॉरो म्हणजे उद्या. येस्टरडे म्हणजे, येस्टरडे म्हणजे काय, काल. मग डे आफ्टर येस्टरडे म्हणजे कालच्या नंतरचा दिवस म्हणजे कोणता, परवा, तेरवा. नंतरचा. नंतर म्हणजे पुढे येणार ना, कालच्या नंतरचा दिवस आज होय ना, आज येणार आहे. टुडे. आज कालच्या नंतरचा दिवस आज आहे. आणि डे आफ्टर टुडे, डे आफ्टर टुडे, टुडेच्या नंतरचा टुमॉरो. आणि डे बिफोर येस्टरडे, बिफोर म्हणजे आधी, येस्टरडेच्या आधीचा दिवस म्हणजे ते परवा होय आपला आधीचा. आणि डे बिफोर टुमॉरो, बिफोर म्हणजे आधी, टुमॉरोच्या म्हणजे उद्याच्या आधीचा दिवस कोणता आहे, टुमॉरोच्या आधीचा दिवस कोणता आहे, आज होय ना. टुमॉरो उद्या आहे, त्याच्या आधीचा दिवस आज होय. डे बिफोर टुमॉरो म्हणजे आज. कन्फ्यूज झाली तुम्ही. आणि नाऊ, जस्ट नाऊ म्हणजे कधी येणार आहे, आत्ता, आत्ता लगेच येणार आहे. कधी येणार आहे, आफ्टर अ व्हाईल लेटर, नाही थोड्या वेळानंतर. कधी येणार आहे, धिस मंथ या महिन्यात. धिस म्हणजे या महिन्यात. नेक्स्ट मंथ म्हणल्यावर सृष्टी, नेक्स्ट मंथ म्हणल्यावर पुढच्या महिन्यात. नेक्स्ट इयर म्हणल्यावर पुढच्या वर्षी. आता इथं काही वाक्य आता बघा, ते वाचू आपण. हां, पहिलं वाक्य कोण वाचते, वाच. हां बरं, पहिलं वाच दीपाली, चल वाच. हां हे रे सोपं आहे ना. हां हां हे बघा, हां एसटीडी आणि त्याच्यापुढे टिंबा आला असा, याचा अर्थ ते पूर्ण शब्द नाही. शब्द पूर्ण कसा आहे, स्टँडर्ड. स्टँडर्ड म्हणजे काय रे, स्टँडर्ड म्हणजे काय, आपण तुम्ही म्हणले, तुम्ही आय एम इन 5th स्टँडर्ड म्हणता ना तुम्ही. स्टँडर्ड म्हणजे काय, स्टँडर्ड म्हणजे वर्ग, इयत्ता. ते काय म्हणते, आय वॉज इन स्टँडर्ड. आय म्हणजे 1 रोमन अंकातला, म्हणजे मी पहिल्या वर्गात होतो. वाज म्हणजे भूतकाळात गेलं बरे. आय ॲम जर असतं इथं तर आत्ता होतो. तुम्ही म्हणता ना आय ॲम इन 5th क्लास म्हणता का तुम्ही, म्हणजे तुम्ही आत्ता म्हणता. तुम्ही असं म्हणता का, आय वॉज इन 5th क्लास. वॉज म्हणलं की मग ती गेली गोष्ट, मी 5व्या वर्गात होतो. हे काय म्हणते, आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट. आत्ता काय करायचं आहे, तुम्ही किती लिहा रे, 5वीला. इथं काय लिहिलं, मी पहिल्या वर्गात होतो. मग तुम्हाला कधी सांगावं लागेल पहिल्या वर्गात होतो, किती वर्षापूर्वी होतो म्हणावं लागेल तुम्हाला, 5 वर्षापूर्वी, 4 वर्ष. मग कसं म्हणसाल, आय वॉज इन स्टँडर्ड फर्स्ट 4 इयर्स. इयर्स म्हणजे वर्ष, ॲगो, राईट. असं जर तुला विचारला प्रश्न की सौरभ, वेन यू आर इन 5th स्टँडर्ड, तू 5व्या वर्षात कधी होता. वेन डिड यू 5th स्टँडर्ड, सॉरी वेन डिड यू 5th स्टँडर्ड, तू 5व्या वर्षात कधी होता, तर कसं सांगावं लागेल, आय वॉज इन फर्स्ट क्लास 4 इयर्स आहे, राईट. जर सेकंड क्लास विचारलं तर, सेकंड क्लास विचारलं तर आय वॉज इन सेकंड क्लास 3 इयर्स अगो. हां, आता पुढचं खालचं वाक्य वाचा. हां वाच. देअर, हां वेरी नाही, वेअर, हां वेअर, हां वेअर, देअर वेअर
डायनासोर्स तिसरं मी आता ऑन द अर्थ अर्थ हां डायनासोर्स अर्थवर कधी होते बघा इथं आहे. कधी होते वाचा. देअर वेअर डायनासोर्स ऑन अर्थ मिलियन्स ऑफ इयर्स अगो. हां म्हणजे 10 लाख वर्षापूर्वी होती. ओके चला खालचं वाक्य वाचा अर्पिता. कोणतं 3 नंबरचं. देअर लिव्ड शब्दच नाही ते लिव्ड लिव्ड. हां देअर लिव्ड ए किंग म्हणजे इथं किंग राहायचा. कधी राहायचा आहे का फ्रेजेस मध्ये बघा कुठं आहे. कधी राहायचा किंग. लॉंग लॉंग ॲगो म्हणजे खूप खूप दिवसापूर्वी. काय वर्षे महिने काहीच माहित नाही. देअर लिव्ड ए किंग लॉंग लॉंग ॲगो. आय गेव यू ए बुक मी तुला पुस्तक दिलं होतं. कधी दिलं होतं आहे का पुस्तकाचं बघा बरं. हां आय गेव यू बुक अ लिटल वाईल अगो. आय गेव यू ए बुक ए लिटल वाईल अगो म्हणजे मी तुला पुस्तक दिलं होतं काही वेळापूर्वी. नंतर पुढचं काय वाचा. इथं पूर्ण पेज आलं नाही रे. पूर्ण पेज आणतो मी एकदा.